तर आईने डाळ भात शिजू घातला आणि डाळ भात शिजू घालून तर आईला मी विचारणार आहे त्या डाळीला फोडणी कशी द्यायची. तर डाळीला फोडणी द्यायचं काम माझ्याकडे आहे. आणि इकडं वरी मस्त दणका चालू आहे वडापावर बेत. तुम्ही काही करा, डाळ भात खावा नंतर काही करा. इकडं वडापाव बेत चालू आहे. मला काही टेन्शन नाही, मला भेटतंय खायला, लय झालं. हां आय होय. डाळीला फोडणी कशी द्यायची? डाळीला फोडणी द्यायची कळत नव्हता तुला. कशी द्यायची पण? कढई ठेवायची गॅसवर, हां त्याच्यात तेल टाकायचं, हां जिरी मोहरी टाकायची, हां कढीपत्ता टाकायचा हां. आणि डाळ ओतायची हळद टाकून. अगं आई हे एवढं बोलून फोडणी दिली असती बरं झालं असतं. मला लय कटाळा आला. बरं बरं ठीक आहे चालते. तू पण झोप आणि तू पण वरीच बस, मस्त वडापाव खा. आज मी खायला बी नको, करायला बी नको. हां आज तुझा उपास आहे ना. हो. आज उपास आहे म्हणलं खायचं पण नाही करायचं पण नाही. केलं की सगळं काय नसतं त्या डाळ त्याच्यावर ओतायला तेवढं किती टाइम लागला. आता एवढं सगळं सांगितलं, एवढी माहिती दिली, मग तर मग आता फोननेच दिली असती तर बरं झालं असतं का. ती- तर मित्रांनो आज हे रविवारचा कार्यक्रम माझ्याकडे दिसतं वाटतं. हे दोघं काय हे दिसेना गेलं, त्यांचं इंटरेस्टिंग दिसेना गेलं आज जेवण बनवायला. आज सुट्टी पाहिजे म्हणतात ते, म्हणजे हप्त्यातनं एक दिवस सुट्टी पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे का की. आता आईनं सांगितलंय बायको तर तिकडं बघते काय यांचं काय काय बोलतात व्हिडिओमध्ये, माझ्याबद्दल पण काय बोलतात का असं तसं विचार करत बसले आपली ऐकत. तर चालतंय मित्रांनो, कारण की आईनं आता सजेशन दिलं आहे मला की आता तू काय कर, कढई ठेवायची, त्याच्यात तेल टाकायचं, मग ते लसूण जिरी मोहरी काय काय टाकून हां तर ह्या सगळ्या गोष्टी टाकून आहे ना त्याला तडका मारायचा. तर ती म्हणली की मी सगळं करून ठेवलेलं. हां तुला खायला पाहिजे काय? बरं बरं हां ध्यानात. बघू शकता आईनं इकडं कोथिंबीर, ही कढीपत्ता, ही लसूण, ह्याच्यामध्ये डाळ असेल आणि हे गॅस असेल आणि ह्या गॅसवर तडका पण बसेल. ओके. तर आज रविवारचा दिवस आपल्याकडे आहे, तर ते जबाबदारी पार पाडणं गरजेचं आहे. काय करणार, लगीन केलं आहे, संसार आहे, सर्व गोष्टी सांभाळून घ्यावं लागतात आणि सगळ्या गोष्टी कराव्या लागतात पोटासाठी आणि आपल्या लोकांसाठी, म्हणजे घरातल्या लोकांसाठी. ओके. तर व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करा विसरू नका. आणि तुम्ही देखील हप्त्यातून एक वेळेस घरी पण थोडंसं तडका मारायला शिका. आता एका दिवशी असा तडा जाईल की ते कळणार पण नाही. तर म्हणून सांगतोय प्रयत्न करत राहा आणि खायला विसरू नका. हां हां मी देतो आता फोडणी, तू नको वरून देऊ फोडणी. काय वरून फोडणी द्यायचं गरज नाही, आता मी खालून फोडणी देतो. तू नको सांगू आता, बस आतापर्यंत सांगितलं तेवढं बस झालं. चालतंय. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा विसरू नका आणि व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू. आता मी डाळीला तडका मारणार आहे. तडका कसा मारतोय कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि मला जमतं का नाही डाळ बनवायला ते पण नीट बोला. हां तर डाळीला तडका कसा मारतो आहे ती कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. कारण कसं आहे काय गोष्टी आपल्याकडून थोडंफार चुका होतात, तर मग ते बरोबर मारला का नाही हे मला स्पष्टीकरण द्या. हे कमेंटमध्ये सांगा की जेणेकरून दादा तुम्ही तडका लय भारी मारला, म्हणजे कसं म्हणजे मला पण आनंद होईल पुढच्या वेळेस जेवण बनवला. हां तुम्ही लय छान बनवता, त्यांच्या मनातलं सांगता बघा. मी आकाशवाणी भविष्यवाणी. आता इथं आहे रोजचीच घरची कहाणी. आता डाळीला द्यायचे कोण. होय होय मॅडम रविवार आहे, म्हणजे रविवार म्हणजे काय होय तुला बरं नाही, असं असं करायला बरं वाटतंय का? ठीक आहे ठीक आहे चालतंय. बघत राहा. आता तडका देतो. भूक लागली आहे, यांच्या कुठं नादी लागायचं आहे. हे काही खाऊन पिऊन वडापाव खाऊन बसले ते. तिकडं उपास आहे, उपासाला शाबू काय बनवलं नाही, ते तशीच आहे. कारण तिला सांगितलं की तेव्हा उपास पकडायचं नाही आहे, कशाला पोटाची थोडंसं आपण हे करायचं.
चांगलं नसतं उपास पकडलेलं. ती नाही म्हणते ही पकडते, मला तुमच्यासाठी पकडावं लागते असं तसं. मला बाई ते काय आता सासूंचं कसं असतं माहिती आहे ना तुम्हाला, आईचं कसं असतं माहिती आहे ना तुम्हाला. पकडू द्या, आता काय करणार त्याला. चालतंय, व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू. बापरे बाप, हे सगळा पसारा पसारा. मला सांगितलं सर्वात पहिलं फॅन बंद केला आणि हे सगळं काय सांगायचं राडा 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 करून ठेवलं. बायकोतून एक ना एक काम करणं मला लय राग येते कधी कधी. एकच काम करायला सांगितलंय, दुसरं नाही. दुसरं म्हणजे मला भांडी का आपटताय? भांडी आपटत नाही, जरा व्यवस्थित करून द्यायचं. हा मी जरा मला काय डाळ भात खायची इच्छा नाही, मी जरा बाहेर जाऊन येऊ का? काय करायचं ते कर. नाही म्हणलं का जरा चक्कर मारून येते. तर मित्रांनो सगळ्यात पहिलं मला किचन साफ करून घेतलं मी, कारण का की मला स्वच्छ लागतं. किचन साफ करून झालं की मग आता हात धुवून घेतलं. म्हणजे मी माझ्या प्रोसिजरनं मी काम करतो बरं का. आता हे कसे करतात ते मला माहित नाही. आम्ही काय हात धुवत नाही का? किचन बिचन साफ असतंय सगळं. अगं मी असंच म्हणलं, तुम्ही काय लगेच आजच तेवढी भांडी पडलेत, कारण पाणीच नाहीये कालपासून. पाण्याचे बोंब बोंब, उन्हाळा असलं की असंच होतंय. कामाची बोंब बोंब, उन्हाळ्याची बोंब बोंब. गावाला जाऊन राहू आता पाण्यासाठी. मुंबई असून उपयोग नाही आहे मुंबईमध्ये. जा ना मग, जा. तुला झोपडं बनवून देऊ का गावात? तुम्ही पण चला. मी कशाला, तू म्हणले की तुला राशन बिशन भरून देतो की. द्या, राहते मी. हा राहते मी. पाटापाटा बोलायचं जरा माझ्यासमोर. का राहते, बोला बोला पुढचं. व्हिडिओ चालू केलं की म्हणत असेल मी सांगत तुम्हाला बोलायचं नाही, शांतपट शिकवायचं नाही, डाळे फोडून देणार आणि फोडून देणार. फोडणी देताय का नुसतं बोल बच्चन मारताय काय माहिती. एकच काम सांगितलंय. एकच काम नाही, ते एक काम आहे. डाळीला फोडणी द्यायचं एकच काम नीट आहे. लावा. नीट लावा. लोकांना फोडण्यात देताय, घरात पण देत नाही. लोकांच्या इथं फोडणी द्यायला बास तेल. हा पुढची मूर्ती ह्याच्यासाठीच तुला ना कुठे घेऊन जायचं मन करत नाही. नका घेऊन जाऊ, मी एकटी जाऊन फिरून येते. चल फोडणी द्यायला. नको. पापड कसे द्यायचं? तू अशी काहीतरी बोलते मध्ये दुसरंच तर काय म्हणणार? मी माझा कार्यक्रम करतो ना बरोबर. काम कमी आणि तोंडच जास्त आहे. हा काम करून जास्त चालतं. मग खाली यायचं गाडी यायची ना फोडणी सगळं बरोबर चालतं. मी पण बरोबर चालेल. क्रिकेट खेळायला बरं नाही हे होत. काय क्रिकेट खेळायचं बरं काय नाही, नीट पूर्ण बोल, पूर्ण वाक्यात. क्रिकेट खेळायला कसं पटकन जात आहे. हा मग खेळाचं खेळाची गोष्टी वेगळी झाली. ते कोथिंबीर चांगले धुवून ठेवले ते बी. ती तू आणलेली निवडली. हो हो सुगरण बाई आमच्या घरातले. मोठ्याने बोल. काय बोलते? कापलेली नाही मी तोडून ठेवली. सुगरण बाई तोंड बघू. सुगरण बाबा आहे, बाय नाही. सुगरण बाबा. हा सुगरण बाबा. हे बघ असा लसूण चिचून घ्यावं लागतं. येते का तुला चेस? नाही, चेचा नाही येत. चेचा नाही. चाचा नाही, चाचा कसं लिहिले? चाचा काय फोन दिले नाही काय? चाचा कोण आहे हो? ती जाऊ दे चाचाच. तर मित्रांनो बघू शकता आता लसूण चिचून घेतलाय. तर आता थोडं तो हसू नको आहे आता. चिचून घेतलाय आता थोडस काम कमी आणि इथं बोल बच्चन जात आहे. कोथिंबीर नंतर का अहो ते तेल हे होतंय, आटतंय. कसं करता व फोडणी देताय?
बघ कार्तिक, तू जास्त बोलू नको. तेलाचं तर बंद करा की, सगळं वाफ जाते वरती. कुठं काय जात नाही, ती तुझ्या नादात आहे ना, ती व्हिडिओच्या नादात तिकडं. दिवस झाल्यावर पुन्हा कापायची कोथिंबीर. तुझ्या नादात ती मला ती फॅन होय माझ्या नादात. ठीक आहे, मी तोंडच बंद करते. तोंड बंद ठेव तुझा. इथं करा लागलो ती बघ. तुमचं कसं तोंड करतो बंद, ते? तुमचं तोंड बंद करा पहिलं. फोन देऊ का नको ती सांग मला. कमी जाऊ, तुला खायचं ना डाळ भात? हा, हा मग शांत बसावं लागतंय. मी शांत बसते पण तोंडच नाही शांत बसत. अशी पण शांत बसले मध्ये, पण तोंड ग बसत नाही. त्याच्यासाठी रामबाण उपाय सांगू का मी तुला? रामबाण उपाय काय हा? तो काय न रताळे आईचं काम बघ, शॉर्टकट मध्ये काम करते. म्हणजे हे रताळ्याचं पाणी त्याच्यात पण जाऊ दे. त्यात कसं जात, त्यात पाणी साठलं. मग तर बघू शकता, आईने याच्यामध्ये रताळी शिजू घातले डाळ भातामध्ये. डाळ भातामध्ये नाही टाकलेली, बिना म्हणजे पाण्याची केली. कुकर मध्ये टाकलेला आहे. पाणीच नाही टाकलेलं त्याच्यात. तिचा उपास आहे ना आज. पटपट द्या ना, भूक लागली. शांत बसभर. वाजलेत किती बघा. किती वाजन आहे ना, उठून करायचं असतं. मला बरं नाही म्हणून झोपले. तुला बरं नाही होय, हे खरं आहे. तुला बरं नाही, मला खरं नाही. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला आपण आता तयारी करून घेतलेली आहे. बोल सगळा बच्चा. मसाला फिसाला जी हे बघू शकता. हे सगळे आयटम इथं आयटम नाहीये. मधलं सगळं पदार्थ साहित्य. हम्म. लसूण, लसूण, धनिया, मराठीत बोला. लसूण, कोथिंबीर, मोहरी आणि जिरं, हम्म. कढीपत्ता, हळद, ह्या सगळ्या गोष्टी आणि ही कढीपत्ता. हे मीठ. सगळे एका कशात म्हणतात ते, डिश मध्ये नाही, एका ते plate- काढून घेतलं. ते सगळे व्यवस्थित इथे करून घेतलं. हे मला बोलता येत नाही, जरा समजून घ्या. तर आता हे सगळं काय आपली तयारी झालेलं. तेल तापलेलं मस्त पैकी, बारीक ह्याच्यावर ठेवलं होतं. सामान काढूचं तेल तापलं. पापडाचा टाकन पुन्हा धर. तर आता ह्या पापड हे बघू शकता, तेल गरम झालेलं आहे मस्त पैकी. तेल लय गरम झालंय. आणि तसं माझं डोकंही गरम झालेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे हे तेलामधनं पापड काढलं. मी परत एक तेलामध्ये पापड टाकला. करतो द्यायचा ना, म्हणजे आपल्यालाच खायला खाऊ लागेल. बारीक गॅस ठेवायचा, म्हणजे आपला सॉरी. कसं बघताय लगेच. अहो ते चालू करा ना, सगळं उडतंय वरती. तर थोड्या वेळ आपण ऍडजस्ट फॅन चालू करू. काम कमी आणि तोंडच जास्त. तर आता हे बंद करायचं, कारण की जेणेकरून आपण व्हिडिओ काढत आहे ह्याचा आवाज जास्त येतो, म्हणून तो बंद करून टाकला फॅन. जेव्हा आपल्याला तडका द्यायचा तेव्हा अजून आपण हे करून टाकू. तर आता याच्यामध्ये तेल भरपूर आहे, तर मी याच्यामधलं तेल थोडंसं काढून घेतो. हळू हळू चमच्याने काढा ना. काढ की तर पळीनच. अरे पळीनच काढ, खाली सांगतोय. एक काम करताय तर 10च काम करत बसताय. आता सगळी कढाई लाल बडा करून ठेवची, एक तर पाणी नाही. सॉरी, काय माझ्याकडे काम नसतं, भीती पण असते. निसटताय ती.
पळीनच काढू शकत होता ना. एम शेस्ताड कुठे गेली पळी? ही पळी घेतली, पहिली मोहरी टाक. पहिली मोहरी. हा. तर आई जसं सांगत तसं आता ते मला तडका द्यावा लागेल. थोडंच टाका. किती टाकायची? थोडं 2-4 दाणे टाक. ही बघ बाई, थोडं टाक म्हणलं तर तुम्हीच खा आता ती. आता लसूण टाक. एवढं कुठला लसूण दे. मस्त ना? हळद टाक. हळद टाक पटकन ना तेलात. आणि टाक आता डाळ. कुकरच टाका ना कुकर. ते डाळ. आता मीठ टाक. मीठ टाकाय पहिलं चाकून बघतो. तू टाकला असेल तर म्हणलं. नाही टाकलं. टाका ते पण कोथिंबीर. तर आता डाळीला तडका दिलेला आहे मस्तपैकी. खायला बस. तर डाळीला तडका मस्तपैकी दिलेला आहे. डाळीला जेवढी हळद पाहिजे तेवढी, गॅस फास्ट कर. सॉरी, जेवढी डाळीला हळद पाहिजे तेवढी पण तुम्ही कंपल्सरी मस्तपैकी टाकलेली आहे. जसं आईने सांगितलं तसं डाळीला तडका दिला. आणि आता राहिला का प्रश्न, मी थोडंसं टाकून बघितलं की जेणेकरून मीठ आहे का नाही. आई म्हणते डाळीत मीठ टाकायच्या पहिलंच बघ. डाळीत मीठ टाकायच्या पहिलंच चाकून बघतोय. तर मी काय म्हणलं, नाही कधी कधी काय होतं माणसाकडून चुकीनं ह्या गोष्टी होत राहतात, ते मीठ पडत नाही. तर मग म्हणून म्हणलं मीठ चेक करून बघावं. तर आता मीठ नव्हतं म्हणून आता मीठ टाकतोय. तू सांगितलं मला, बरोबर आहे. तर माझंही काम आहे ते बघणं. सुगरण सुगरण बास. बस मीठ बाई. भातात असतंय. आता टाकते कोथिंबीर. तर आता आपल्या डाळीला तडका एकच नंबर लागलेला आहे. फक्त राहिलं काय आता ओढून नसती अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची. आणि मग ते पण शेतातून आणले ना. थोडी कोथिंबीर टाकली. नाही बस झाली एवढी. आता चांगलं लागतं कोथिंबीर आहे ना. नको नको. दिसायला पण दिसतं. गोड दिसण्यात मजा नाही, ते चव लागण्यात मजा असते. तर आपलं फोडणी देऊन झालेलं आहे. झालं ते एक मटर झालं तुला माहितीये का? तुम्ही द्या ना. नारळ. नारळानं. नारळ पण लाचलं मोठा. तर मित्रांनो बघू शकता मस्तपैकी आता डाळ शिजली. आणि हा भात आणि ही जी आहे कोथिंबीर, तर आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता मस्तपैकी कोथिंबीर टाकून वगैरे घेतली. तर आता आपलं जेवण रेडीच आहे. तर आता लगेच आपण जेवायला बसवायचं. हे पापड, हे भात आणि ही डाळ. गरम आहे का बघूया. गरम आहे. तसं येतंय बे ते हातानं हे करायला. निसतं ते. कढई हे करा ना. बघून ते निसतं आहे. बघून हे जाम पकडतंय त्यानं. पण कढई नाही पकडत. तर आता बघू शकता हे झाले. आता ह्या मॅडम हळूहळू खाली उतरायला लागल्यात. जेवण तर झालेलं आहे. असंच खायला पाहिजे ना गरम गरम. तोंड काय वाकडं करावं झालंय. नवऱ्याने बनवलं तर मग खाणार ना. असं काय नवऱ्याने बनवलं का? नवऱ्याने बनवलं मी खाणार ना असं म्हण ना. नाही खाणार, अरे वा चालतंय. मित्रांनो चला, तर आता जेवण करून घ्या तुम्ही. आणि जेणेकरून आपलं सगळं रेडी झालेलं आहे. आता फक्त वाढायचं आहे आणि लगेच जेवायला बसायचं.
हे लोणचं आणि हे तडका मारलेली डाळ, हा भात, पापड, हे 2 थाळी आणि इकडे आहे रताळी आणि साखर. आईचा उपास असल्यामुळे आईने ह्याच्यामध्येच डाळ भातामध्येच कुकरमध्ये रताळे शिजू घातले होते. आणि आता आमचं सगळं जेवणाचं सेटअप रेडी झालेलं आहे. आणि इकडे मॅडम पण हात वगैरे धुवून रेडी झालेले आहेत आणि इकडे खायला रेडी झालेले आहेत. बरं, मला हात धुवायला पाणी देतो का? ठीक आहे, चालतंय. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.